रूप पाहतालो लोचनी रूप पाहता ओ साजनी दुःख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवाले हो ओ साजनी बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा आवडी म्हणून विठ्ठल आवडी तो हा विठ्ठल सुखाचे आग
नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीप, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, परब्रह्मीचा बोध प्रत्यक्ष दावी, तयाची टीका वाचिता ज्ञानदेवी, अति मूढ त्यानिले ब्रह्म भावा, नमस्कार माझा श्री ज्ञानदेवा, जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते, जिथे योग विद्येस सामर्थ्य येते, जिथे मानवाला मिळे मोक्ष गाता, तुझ्या पायरीशी सदा नम्र माता, पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, जयांची केली स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण, तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारून आता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला व भक्ती ज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संगम, शिवाय वारकरी संप्रदायाच्या कलस्थानी विराजमान असणारे पंचावतारी संत तुकोबराय यांचा आजच्या दिवसासाठी पोषक असा काल्याचा अभंग घेतलेला आहे. परिहारामध्ये मी जास्त वेळ घेणार नाही. गुरुकुलच्या 5व्या वर्धापन दिनानिमित्तानं चालू असणारा हा कीर्तन सोहळा आणि या कीर्तन सोहळ्याचा आजचा शेवटचा दिवस, सांगतेचा दिवस, प्रसादाचा दिवस, काल्याचा दिवस. दरवर्षीप्रमाणे काल्याची सेवा ही माझ्याकडे असते. काला किती वेळ करेन, कसा करेन हे काही मला माहिती नाही. खरं म्हटलं तर काल्याचं कीर्तन आता हे एक गुरुकुल आहे, एक वारकरी संस्थान आहे. आलेल्या लोकांच्या थोडंसं ऋणातून किंवा आलेल्या लोकांचं थोडंसं आभार व्यक्त करण्यासाठी हे कीर्तन आहे. मी काला किती वेळ करीन, कसा करेन, आता मी सगळीकडे काला संजू बाबा करतो. शिंदेवाडीला तर त्या दिवशी 3 तास काला केलाय मी. लोकांनी सांगितलं अजून 1 तास वाढवा. लोक भरगच्च लोक होते, पण काय तशी काय करणार नाही. मी बी काय पालकांना बी उत्सुकता लागली, पोरं कधी घरी घेऊन जातोय, आणि त्याच्यापेक्षा पुढचं तुम्ही कधी घेऊन जाताय याची पण मी वाट बघतोय. ऐका, म्हणजे मी पोरांना कटाळले असं नाही, फक्त काय पोरं कटाळली ते आता मला बाबा कधीतरी आता सोड, 15-20 का 20 दिवस का होईना आपलं तुझ्या जाचात ना आम्हाला मुक्त असं. खूप आनंदाचं वातावरण आहे, कारण आता पालक आजूबाजूचे सर्व वारकरी मंडळी रोज येतात. इथला आनंद काय ते तुम्हाला 5 दिवसात कळाला. ठीक आहे, पोरं येतात, हे करतात, मस्ती करतात, ठीक आहे, त्यांचं वय. पण मी खरं सांगू का, इथला आनंद स्वर्गात पण नाही. मी हे बी लिहून देतो तुम्हाला. काय म्हणतोय, तुम्ही कुठेही जा, 50-55 पोरं सारखी महाराज महाराज, हे झालं ते झालं हे झालं. मी कायम रात्रंदिवस तेच असतं. घरी गेल्याच्या नंतर मला फोनवरनं सांगायचं, महाराज हे रात्रीचं बी महाराजच म्हणून चावळते. हो एवढं, कारण हे आपण इथं ज्ञानाचं काम करतोय, ज्ञानदान करतोय, मुलांवर संस्कार देतोय. मी अजून बी सांगतो, तुम्ही विद्यार्थी माझ्याकडे टाकले डॉक्टर होणार नाही ताई, इंजिनियर होणार नाही, वकील होणार, चांगले एज्युकेटेड होणार, हे लिहून देतोय मी. अजून स्टॅम्प द्या मला, त्याच्यावर लिहून देतो. तुमचा मुलगा चांगला एज्युकेटेड होणार, पण तुमच्या मुलावर संस्कार हे चांगलेच होणार आहेत. याच्यासाठी मी धडपडतो. शिक्षणापेक्षा माणसाला हो संस्कार महत्वाचे आहेत. देव देश धर्म यांच्या हातावर, यांच्या खांद्यावर आहे. मग ते संस्कार लावण्यासाठी तुम्ही इथपर्यंत मुलं पाठवलेली आहेत. आणि मी मुलांवर जेव्हापाड प्रेम करतो. आणि त्याच्यापेक्षा अजून एक गोष्ट मी वैयक्तिक सांगतो, माझ्या मुलांवर जे प्रेम करतायत त्याच्यावर मी जेव्हापाड प्रेम करतो, हे लक्षात ठेवा. माझ्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत, पण मुलांवर प्रेम करणारे लोक मला दिसल्याच्या नंतर मी त्या लोकांच्या डोक्यावर, त्यांच्या पायावर डोकं पी ठेवाय मी मागं पुढं करत नाही. कारण मुलं ही संपत्ती. मागचा काळ जर 4-5 वर्षापूर्वीचा काढायचं म्हटलं तर माझ्याकडे काही नव्हतं, शून्य होतो.
काय सांगतोय? हे सगळे या मुलांच्या कृपेनं, शिलोनाथाच्या आशीर्वादानं, माऊली ज्ञानोबरायच्या, तुकोबरायच्या, भगवंताच्या कृपेने हे सगळं वैभव उभं राहिले आणि याला सर्वांचा आशीर्वाद तुमच्या लोकांचा आहे. तुम्ही जर या ठिकाणी आला नाही, तुम्ही जर तुमची मुलं पाठवली नसती, भागातल्या लोकांनी जर सहकार्य केलं नसतं, तर हे गुरुकुल आज एवढा वटवृक्ष झाला. रोपटं लावताना मी विचार केला याचा वटवृक्ष कधी होईल, पण मला वाटलं बी नाही लोकांनी कधी पाणी घातलं आणि कधी झाड मोठं केलं ते. खरंच सांगतो हो. कारण आज आमचे वडील नाहीत, कारण सुरुवातीला या जागेमध्ये मी आलो. मामा आमचे साक्षीदार आहेत. कुठे गेले मामा? मामा मामा कुठे तरी? मामांना बोलवा कीर्तनाला. मामा हर एक गोष्टीचे साक्षीदार आहेत. मी या ज्यावेळेस जागेमध्ये आलो, महाराज अभंग भावार्थ गेला सुटला तरी चालेल आज. म्हणजे बघा, काला करणार नाही हे काही प्रसाद वाटलं तरी काला झाल्यासारखे आज. पण ही जी लोक आहेत इथपर्यंत बाबा येतात, कधीही कुणाला मी वैयक्तिक यावेळेस फोन केला नाही, फक्त पत्रिकेवर आलेली लोक आहेत. रात्री तर आता आज थोडस काल्याचा दिवस आहे, लोकांची कामं जरी असली तरी मंडप भरला. रोज मंडप भरून इकडं तिकडं लोक. काल तर जागा बसायला जागा नव्हती, आजूबाजूला आत बाहेर सगळीकडे लोक होती. तर असो, पण खरं सांगतो इथं ज्यावेळेस मी आलो त्यावेळेस या जागेमध्ये काय मला असं वाटलं मी कुठंतरी एखाद्या एकांत ठिकाणी आलोय का काय. बरं, येण्याचं कारण सांगतो, कुणाला माहिती नाही. मोत्या नावाचं कुत्र इथं. मोत्या, ए मोत्या इकडे, त्याला बोलून आण. ते कुत्र खाली होतं रस्त्यावर बर का, आणि ते माझ्या अंगावर आलं. मी खाली तिथं उभा राहिलेलो, त्या बोर्डात जिथं लावलाय पहिलं तात्यांचं नाव होतं बनगी फार्म हाऊस म्हणून. मग कुत्र तिथं होतं उभं, आणि कुत्र माझ्या अंगावर आलं. काय माझ्या अंगावर भुकते म्हणून मी त्याला असं माराय गेलो, ते कुत्र पळत पळत वर आले ह्या वाटनं. मग मी विचार केला नेमकं वर काय आहे म्हणून बघा यावं, म्हणून त्या कुत्र्याच्या मागं आलो. कुत्र गेटमध्ये आलं की भुकायचं बंद झालं. कुत्र गेटमध्ये आल्याच्या नंतर भुकायचं बंद झालं, आणि मी इथं आलो तर ही जागा वगैरे आम्हाला बघितली मी. मग जागेचा तपास काढला. साहेब सबुदाला आहेत, गणेश साहेब गुजर संस्थेचे उपाध्यक्ष. साहेबांना घेतलं आणि तात्यांच्या भेटीसाठी गेलो. तात्यांनी सांगितलं काही अडचण नाही. त्या दिवसापासून मग आम्ही इथं, आमचे वडील होते इथलं जे सगळं काम दिसतंय. आता दरवाजा 5 वर्षापूर्वी नाना पप्पांनी तुटलेला दरवाजा नीट केला होता, त्याला पत्रा लावला होता. तो दरवाजा 5 वर्ष टिकला. आता तो दरवाजा तुटल्याच्या नंतर मला 100 वेळा त्यांची आठवण झाली नाना. म्हणजे एक काय गोष्टीच्या इथं एक आठवणी येतात आणि त्या आठवणी विसरता कामा नये. भवितव्यामध्ये इथं प्रति आळंदी उभी करण्याचा संकल्प केलाय. होईल ती होणारच आहे, पण जुन्या काळ आपल्याला विसरून चालणार. इथं काय झाले. आता मामा अक्का त्या मामी येतात, घरातली आमची काकी मंडळी, आमची सगळी मंडळी आहेत. आता इथं किती त्रास असायचा आजपर्यंत. एवढे वर्ष गुरुकुल इथं सुरू आहे, पण अजून पोराच्या पायामध्ये अजून काटा घुसला नाही. ही या जागेची ताकद आहे. कितीतरी मामांना विचारा, रोज एक जनावर सारखं पोरांच्या पायात यायचं. पोरं बाहेर फिरकतच नव्हती, काय करायचं. तात्यांनी सांगितलं शिलोनाथाला एक नारळ फोडा. देवाला नारळ फोडला. ते जनावर या ताराला गोल गोल फिरत गेलं, त्या तारावर जे जाऊन पडलं, जे त्याचा असा स्फोट झाला. काय मारायची गरज लागली, आम्ही त्याला मारलं नाही, स्वतः ते जनावर आपोआप मेलं. त्या दिवसापासून आजही गेली 5 वर्ष झाले शिलोनाथाला दर रविवारी नारळ असतो. ही त्याची कृपा आहे, हा त्याचा आशीर्वाद आहे. हे भावना असतात. देवाचं अस्तित्व मान्य केल्याशिवाय आपल्याला देव कळणार, आणि ते मान्य केल्यामुळं आज एवढं वैभव उभं राहिले. हो, मनामध्ये जर आलं कुठलीही अडचण असू द्या, मनामध्ये फक्त संकल्प ठेवतो एवढं पूर्ण करा. आजपर्यंत कुठल्या गोष्टीमध्ये अडचणी आल्या नाही, तर सगळ्या गोष्टी आपोआप होत गेल्या. असो, सगळी मंडळी इथं बघतात, सगळी माझ्यावर प्रेम करणारी, गुरुकुलवर प्रेम करणारी मंडळी आहे. सगळी आज आमच्या लोहार सुतार सामाजिक संस्था सातारा जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी आलेले आहेत. आपल्या भागातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वारकरी मंडळी आलेले आहेत. पंचक्रोशीतील सर्व मंडळी आहेत. आदरणीय आमचे संभाजीदादा असतील, आमचे माधवराव लोहार अध्यक्ष साहेब असतील, आदरणीय आमचे तात्या असतील,
आमचे शिरगावचे मामा आलेले आहेत, आदरणीय आमचे पाटील साहेब असतील, जगताप महाराज असतील, नाना, सर्व मंडळी, आमचे पाडळीचे आमचे आप्पा असतील, आदरणीय विष्णू मामा, अण्णा, ही मंडळी सर्व आदरणीय कार्यक्रमासाठी आज विशेष मला सकाळी 6 वाजल्यापासून जवळजवळ 10 ते 15 फोन केले. आता थोडंसं रात्री जवळजवळ 4ला आम्ही झोपलो, त्यामुळे थोडंसं म्हटलं विश्रांती. तरी पण तुमचा फोन झाला, मी लगेच उठलो. आमचे तुकाराम महाराज असतील, आमच्या अंबेरीचे तुकाराम, घरी वैयक्तिक कार्यक्रम एकटा व्यक्ती करत असतात. ही मंडळी सर्व आमच्या संस्थेची विश्वस्त मंडळ, आदरणीय साहेब, काका, सर्व मंगेश शेठ, संतोष काका, सर्व आदरणीय, ज्यांचा माझ्याशी खरंच एक कृपा आशीर्वाद आहे. दादांवर माझं लय प्रेम आहे. आणि मी त्या दिवशी इंदुलीकरांची तारीख घ्यायला गेलेलो, आपल्या वडिलांच्या पुण्यतिथीला इंदुलीकर महाराजांचे आपण कीर्तन घेतले. आणि त्या तारखेला जात असताना कृष्णा मला गाडीमध्ये भेटला. तर कृष्णा महाराजांना सांगू लागला, दादांचं कुणावर जास्त प्रेम असेल तर फक्त एवढं काय, हे या जगात काही नाही, प्रेमाशिवाय काही नाही. माणूस मेल्याच्या नंतर संपत्ती त्याने कमवली यापेक्षा माणूस जास्त. आणि कसं आहे, या जगामध्ये फक्त आणि फक्त जाताना काय घेऊन जाणार आहे, तर फक्त माणुसकी. हो, आमचे वडील ज्यावेळेस गेले, आमच्या 5-6 वाड्यांमध्ये आजपर्यंत यात्रेला एवढं पब्लिक नव्हतं. कमीत कमी धरणापासून आमच्या घरापासून अंतर 2 किलोमीटरचे, घरापाशी जी रांग होती ती खाली धरणापर्यंत चालू होती. ही कमवलेली ही माणुसकी, हे कमवलेलं प्रेम आहे. आणि प्रेम प्रीतीचे बांधले, या जगात प्रेमाशिवाय काही नाही. असो, सर्व मंडळी आज कार्यक्रमासाठी, आमचे परमित्र संजू बाबा असतील, आमचा केदार असेल, रात्री पण आला, त्याला सांगितलं सकाळी पण ये. रोज महाराष्ट्रातली चांगली चांगली कलाकार मंडळी इथे येतात, कोणत्या अपेक्षेनं नाही, फक्त प्रेमासाठी. रात्री श्रीगुरूंचं माझं कीर्तन झालं, त्यांचाही माझ्या पाठीशी खूप मोठा कृपा आशीर्वाद आहे. त्यांचंही प्रेम माझ्यावर खूप आहे. सगळ्यांचं प्रेम आहे, म्हणजे नुसतं त्यांचं नाही, तुमच्या इथं जेवढे आहेत, ज्यांच्याकडे माझी नजर जाते, ती सगळी माझ्या प्रेमातली लोक आहेत. हो हो, प्रेमातली लोक. आदरणीय मामा निलेश मामा आलेले, सगळे मंडळी, बापू, सगळी मंडळी, आमचे कदम साहेब असतील, कट्ट्यान, आमचे दाजी इथं आलेले आहेत, आप्पा असतील, सगळी मंडळी, ज्यांच्याकडे नजर जावी ते असं वाटते माझ्या हृदयातली माणसं आहेत का काय, म्हणजे असे. चला, मामा रामकृष्ण हरी, मामा ही व्यक्ती अशी, ऐका, अहो कीर्तन, आम्ही जर संस्थेचे जे किस्से सांगत बसलो ना, 5 दिवस कथा ठेवली पाहिजे त्याच्यासाठी, एवढी एक एक मामा आमचे. हो, मामांचं प्रेम खरं सांगू, आजपर्यंत हे सगळं हे नाही, 50च्या 50 पोरं कधी कधी कार्यक्रमाला जातात. या गुरुकुलमध्ये कधी कधी एकटी काकी असते, पण आजपर्यंत मामांचा एवढं लक्ष आहे. हो, कधीच कुठली वाईट वेळ गुरुकुलवर कधी येत नाही. एवढं लक्ष मुलांवर, जरा जरी बागत गेले, इकडे गेले, तिकडे गेले, महाराज पोर तिकडे गेले, ते एवढं दबदब हे पाहिजे. पाण्याची टाकी, पाणी ही पोरांना रोज वापरायला लागते, पोरांना माहिती नसतं ते जातं, ते भरतंय कोण, ते आणतंय कोण, त्याला किती त्रास आहे, भरणाऱ्याला कळतं ते किती त्रास असतो. पोरांना रोज पाणी, रोज प्यायला पाणी, सगळं कोण करत असतं तर फक्त मामा करतात. एकदा जोरदार मामांसाठी टाळी वाजवा. ही मंडळी तो मामी म्हणायच्या, शेजार धर्म मुलांची प्रगती, वर्धापन करण्याचं कारण खरं म्हटलं तर आता हा सप्ताह आहे ना, आपल्या परळी विभागातील सगळ्यात शेवटचा सप्ताह आहे. याच्यानंतर भागात कुठेही पारायण, याच्यानंतर दिवाळी नंतरच कुठेही भागात पारायण नसतं. कारण शिंदेवाडीचा काला बरोबर 12 तारखेला येतो आणि ती तिथी गाठून आपण बरोबर 14 तारखेला हा पारायण सोहळा आपण सुरू केलेला आहे. आणि ही तिथी कायमस्वरूपी आपली असती. आता तुम्ही मला सांगा, लोक इथं कितीतरी भागातले आहेत, आजूबाजूला या प्रचंड प्रमाणात, धोधो प्रमाणात दादा पाऊस आहे. तात्या तुम्हाला माहिती, 5 दिवस झाला अजून ठिपूस नाही इकडं.
पावसानं अजिबात एवढे वर्ष आपण कार्यक्रम करतोय पण कधी पावसानं आम्हाला व्यत्यय आणला शिलोना ते माऊली सगळं कार्य स्वतः ते पुढे लागून करतात त्यामुळे हे कार्य कायमस्वरूपी चांगल्या पद्धतीने होत असते ऐका चला हे विद्यार्थी या ठिकाणी शिकतात वर्धापन दिन करण्याचं कारण एकच आहे तुमच्या सर्वांची भेट व्हावी त्या निमित्तानं सगळी मंडळी एकत्र यावी गुरुकुलमध्ये नेमकं काय चालतं आता खरी परिस्थिती आता मला बोलायला लावली पण आता बोलतोच आता खरं सांगू 5 वर्ष झाली एकच संडास आहे इथं टॉयलेट एकच एका टॉयलेट मध्ये 50 पोरं कशी जात असतील तुम्ही विचार करा कारण आजपर्यंत आम्ही भाडे तत्वावर ही इमारत वापरत होतो काही करायचं म्हटलं तरी काही गोष्टींच्या अडचणी होत्या आता ती अडचण दूर झालेली आहे काहीच एक 6-7 महिन्यामध्ये आपण ही नवीन इमारत उभी करतोय ऐका तुम्ही जाणार आहे दादा जाणार नाही काय नाही काही दिवसात आपण ही म्हणजे एका टॉयलेट मध्ये 50 पोरं कशी जास्त असतील हे फक्त पोरांनीच करायचं ऐका आता पालक म्हणत असतील कसं राहत असतील पोरं काय 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 आता ही तुम्हाला सिस्टीम कळणार रोज आता सकाळी 5 वाजता पोरं उठतात आता 5 वाजल्यापासून सगळ्यांची ठरलेली नंबर आहेत आणि त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी होत असतात जाऊ द्या तो विषय तिकडे वाढवाय नको चला विषयाकडे या अभंग खूप गोड घेतलेला आहे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका गोकुळामध्ये सुखाचं वातावरण आहे सुखाचं वातावरण होण्याचं कारण एकच आहे कारण त्या ठिकाणी बाळकृष्ण भगवान परमात्मा जन्माला आले बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी बाळकृष्ण जन्माला आल्याच्या नंतर गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला आणि साजरा झाल्याच्या नंतर तो कशा पद्धतीने केला गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे गुड्या उभ्या केल्या तोरणं बांधली कथा कीर्तन चालू केली हे करण्याचं कारण बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी शेवटच्या चरणात महाराज म्हणतात तुका म्हणे छंदे तो भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले आणि जन्माला आल्याच्या नंतर सगळ्या गोकुळातील लोकांना त्या भगवान परमात्म्याने छंद लावला आणि असणाऱ्या गोपाळवासियांचं मन मोहित केलं एवढं करण्याचं कारण बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी विठ्ठल 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 हो आजचं कीर्तन हे काल्याचं कीर्तन आहे प्रसादाचं कीर्तन आहे समारोपाचं कीर्तन आहे सांगतेचं कीर्तन आहे आजचं कीर्तन कशाचं आहे प्रसादाचं आता प्रसादाचे भाग वेगवेगळे आहेत अनेक पद्धतीचे प्रसाद आपल्याला दिले जातात हा प्रसाद म्हणजे काल्याचा प्रसाद आहे काल्याचा प्रसाद इतर कोणत्याही ठिकाणी भेटत काल्याचा प्रसाद हा 2च ठिकाणी भेटतो कुठं एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवण एवढा वेळ नाही आपल्याकडे माझा ज्ञान राजा गोपाळांची लाया वाटी किंवा भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ भानुदास गीती गात हो काल्याचा प्रसाद हा 2 ठिकाणी भेटतो एक संतांच्या जवळ आणि दुसरं देवाच्या जवळ आणि काल्याचं कीर्तन हे प्रसादाचं कीर्तन या प्रसादामध्ये नेमकं असतं तरी काय दही आणि लाही याच्या व्यतिरिक्त यात काय करायचं सातारला जायचं 10 रुपयाच्या लाया आणायच्या 10 रुपयाचं दही आणायचं एखादी प्लेट घ्यायची त्याच्यात कालवायचं आणि पाहिजे तेवढं खायचं त्याला काला म्हणता येईल का हो त्याला काला म्हणता येणार हो काला हा संतांच्या जवळ देवाच्या जवळ भेटतो आणि काल्याच्या कीर्तनाचे एक वैशिष्ट्य आहे काल्याच्या कीर्तनात इतर गप्पा मारल्या जात नाही काल्याच्या कीर्तन चरित्र ते उच्चारावे चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं त्या चरित्राचं नुसतं आचरण करायचे काय करायचे काय करायचे आचरण करायचे कराल का आचरण अहो त्याच्या 16,108 पत्न्या होत्या एक असली तरी आपल्याला गार करते खरंय का नाही आचरण करून जमणार तुम्हाला आचरण करायचे ना तर रामांचं करा एक पत्नी एक वचनी एक बाली ज्याला असं वाटतं आपला संसार सुखमय व्हावा पहिलं तीराला जावा त्याने एक जीवनामध्ये हो गोष्ट लक्षात ठेवा त्याने आचरण करताना रामाचं करा
त्याचा संसार सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही. कारण एक पत्नी, एक वचनी, एक बाणी. श्रीकृष्णाचं आचरण करून जमणार का? जमल? माझ्या कीर्तनात एक जण बसलं. कीर्तन झाल्यावर काय त्याच्या डोक्यात आलं, घरी गेलं, बायकोला म्हणायला लागलं, भगवान श्रीकृष्णाच्या 16,108 पत्न्या होत्या. पत्नीने विचारलं, मग तुमचं काय म्हणणं आहे? नाही, मी म्हणतोय त्यातली एखादी करावी. पत्नी त्याच्या पुढची होती. तिनं सांगितलं, मी बी तुमच्या आदल्या दिवशी कीर्तनाला गेलेले, आदल्या दिवशीच्या बुवानं सांगितलेलं द्रौपदीचे 5 पती होते, मी पण त्यातला एखादा करू का? त्यानं डोक्यालाच हात लावला, बाई तसलं काय करू? कारण श्रीकृष्णाचं नुसतं तोंडानं उच्चार करायचे, पण कुठलं चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं गोकुळामध्ये जे चरित्र केलं, त्या चरित्राचं नुसतं तोंडानं उच्चारण करायचे. त्या असणाऱ्या भगवान परमात्म्याने कोणतं चरित्र केलं? एदसे चरित्र केले नारायणे रांगता. एदसे चरित्र केले नारायण, एदसे चरित्र केले नारायण, एदसे चरित्र केले नारायण, एदसे चरित्र केले नारायण, एदसे चरित्र केले नारायणे रांगता गोदने राखीत आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं जे चरित्र केलं, ज्या दशेमध्ये चरित्र केलं, ती दशा आहे रांगता गोदने राखीत आहे. भगवान परमात्म्यानं रांगताना जे चरित्र केलं, गायी राखताना जे चरित्र केलं, त्या चरित्राचे या ठिकाणी उच्चार करायचे. पण हे चरित्र करत असताना त्या भगवान परमात्म्यानं अनेक पद्धतीची सोंग घेतली. हे सोंग सारेले या रूपे अनंते पुढेही बहुत करणे आहे. एवढं सगळं करण्याचं कारण एकच आहे तुका म्हणे धर्म संस्थापने. आ केला नारायणे बेस बेस अवतार, माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. आ भगवंताने एवढं करण्याचं कारण एकच आहे, धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवान परमात्म्याच्या 8व्या अवताराचे एक नवल आहे. भगवान परमात्म्यानं हा अवतार घेण्याचं कारण काय आहे? तर धर्माची स्थापना करण्यासाठी, अधर्माचा नाश करण्यासाठी भगवंतानं हा अवतार केला. ऐका, डायरेक्ट मी विषयाला हात घालतो. कंसाच्या बहिणीचं नाव आहे देवकी. देवकीचं लग्न वसुदेवांशी ठरलं आणि वसुदेवांच्या आणि देवकीच्या लग्नाची वरात सुरू असताना आकाशाची वाणी होते, ए कंसा, ज्या बहिणीच्या लग्नात तू नाचतोयस ना, तिचा 8वा पुत्र तुझा वैरी, त्याच्या हातून तुला मरावं लागणार आहे. कंसाच्या पायाखालची माती सरकती. कंस म्हणतो, ज्या बहिणीच्या लग्नात मी थाटामाटात नाचतोय, तिचाच 8वा पुत्र माझा वैरी या बहिणीला जिवंत ठेवत नाही. घेऊन येत मारण्या धावला, हात तो धरीला वसुदेवाने हात पकडला
आणि वसुदेवांनी कंसाला सांगितलं, देवकीला मारायचा अधिकार आता तुझा राहिला. देवकी आजपासून माझी धर्मपत्नी आहे. तू जी शिक्षा देशील ती भोगाय तयार आहे. दोघांना बंदिवासामध्ये टाकलं, पहारा चढवला. काही दिवसानंतर देवकी मातेला दिवस गेले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. पहिलं मूल देवकीच्या उदरी जन्माला आलं. ज्यावेळेस कंसाला बातमी पोचली की देवकीच्या पोटी पहिलं संतान जन्माला आलंय, कंसाला आनंद झाला. कंसाने विचार केला, आपल्याला मारणारा आठवा आहे, आपल्याला पहिल्याला मारून उपयोग, म्हणून पहिल्या मुलाला भेटाय कंस आलाय. देवकीच्या हातामध्ये असणारं पहिलं मूल कंसानं आपल्या हातामध्ये घेतलं. कंसाला आनंद झाला आणि त्या आनंदामध्ये तेवढ्यात नारद महर्षी तिथं आले. नारद महर्षींनी सांगितलं कंसाला, ए कंसा, देवकीचं पहिलं मूल मारावं लागल. कंस घाबरला. नारद महर्षी, अहो मला मारणारा आठवा आहे, मला पहिल्याला मारून काय उपयोग आहे. त्यावेळेस कंसाला नारद महर्षी म्हणू लागले, अरे तुला मारणारा सर्वसामान्य कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम आहे. चतुरातो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळ मणी, धन्य तोची विठोबा. अरे कंसा, तुला मारणारा सर्वसामान्य नाही, जगाचा मालक आहे, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवाशी संस्थापिले, 21 वर्गात ते धरिले सत्ता मात्र. चाले शरीर कोणाची आस, चाले शरीर कोणाची आस, चाले शरीर कोणाची आस, अण्णांसाठी जोरदार टाळी वाजवा. अण्णा वय किती आता? 81 वय असून 83. एकदा जोरदार टाळी वाजवा अण्णांसाठी. काय सांगू तुम्हाला, मी आता कारखान्यावर गेलेलो शंभूराजे देसाई यांच्या कार्यक्रमाला. काय अण्णांचा ताल होता तिथं, येडी केली हरिपाठाला. हो, संजू बाबा होते वाजवाय त्या दिवशी, येडी केली. आज एवढा 83 वर्षाचा तरुण एखाद्या आमच्या पोरग्याला सुद्धा लाजवतील. काय सुरू झालं हे संप्रदायाच राहत. चला, चाले हे शरीर कोणाची सत्य, कोण बोलवितो हरिविन दे कवी ऐकवी. ज्या वेळेस कंसाला नारद महर्षी सांगू लागले, ए कंसा,
अरे तुला मारणारा सर्वसामान्य नाही, जगाचा मालक आहे. त्यावेळेस नारद महर्षीला कंसानं विचारलं, नारद महर्षी काय करू? त्यावेळेस नारद महर्षीने सांगितलं, देवकीची मुलं मारून टाक. जसं जसं मूल येईल कंस गरगर फिरवायचा, दगडा आपटायचा आणि मारून टाकायचा. अशी 5 मुलं देवकीची मारली. 6वा गर्भ कंसाच्या भीतीनं आतल्या जिरून गेला. 7वा गर्भ योग मायेच्या जोरावर रोहिणीच्या उदरी घातला. आता ही रोहिणी कोण? तर वसुदेवांची पहिली पत्नी. ज्यावेळेस वसुदेवांना देवकीला बंदिवासामध्ये टाकलं त्यावेळेस रोहिणी ही नंदबाबाच्या घरी राहत होती. मग 7वा गर्भ योग मायेच्या जोरावर रोहिणीच्या उदरी घातला. तिथं बलराम दादा जन्माला आले आणि त्याच्यानंतर देवकी मातेला दिवस गेले. 9 महिने 9 दिवस पूर्ण झाले. हो, आषाढ संपला, श्रावण मास सुरू झाला आणि श्रावण मासातील अष्टमीच्या दिवशी रात्री 12 वाजता भगवान परमात्मा जन्माला आले. ऐका, सर्वांनी हात वर करा. श्रीकृष्ण भगवान की जय. जन्मताच मूर्ती 8 वर्षाची आणि 8 वर्षाची मूर्ती जशी देवकीनं पाहिली, देवकी माता म्हणू लागली, ए बाळा, अरे तुझं मला हे रूप पाहायचं, तुझं बालरूप पाहायचं. असं म्हटल्यानंतर भगवान परमात्म्यानं सांगितलं, मी बालरूप धारण करतो, पण माझे काही नियम आहेत. काय? मी लहान झाल्याच्या नंतर मला नंदाच्या घरी सोडून या. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. माया उपजावी देते, देवी मजानी देते. नंदाच्या घराला मजने गोकुळाला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. नंदाच्या घराला, दादा आवाज कमी होतोय माझा माईकचा. मजने ही गोकुळाला माया उपजली. नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला माया उपजली, ते ठेवी म्हणजे आणि येते. भगवान परमात्म्यानं सांगितलं, मी लहान होतो पण लहान झाल्याच्या नंतर मला नंदाच्या घरी सोडून या. तिथं माया जन्माला आली, त्या मायेला टोपलीमध्ये घाला आणि इकडे मथुरेत घेऊन या. भगवान परमात्मा लहान झाले. लहान असणारी मूर्ती देवकीच्या मांडीवर होती आणि देवकी माता रडायला लागली, माझ्या बाळाचं कसं होणार? एवढ्यात वसुदेवांनी सांगितलं, जरी कंसासी कळेल माझ्या बाळासी मारेल मारेल, जरी कंसासी कळेल सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेटी, जरी कंसासी कळेल माझ्या बाळाशी मारेल किंवा माझ्या बाळाशी वदेल. जर का कंसाला बातमी पोचली की देवकीच्या पोटी 8वं संतान जन्माला आले तर कंस त्या बाळाला सुट्टी देणार. मग देवकीच्या मायेतून भगवंताला वसुदेवाने उचलीला कमळापती, पायीची बंधने गळती, साखळदंड होते ते गळून पडले, वेळूच्या टोपलीमध्ये भगवंताला ठेवले आणि तो भगवंत वसुदेवाने डोक्यावर घेतला. निघाले. बेशुद्ध अवस्थेमध्ये सगळे रक्षपाळ पडलेले आहेत आणि बाहेर येतोय तो काय? बंदी शाळेच्या बाहेर मुसळधार पाऊस सुरू आहे. विजांचा कडकडाट सुरू होता. यमुनेला सुद्धा पूर आला होता. मुलाचा जीव वाचवण्यासाठी वसुदेव त्या पुरामध्ये उतरले. यमुनामाई हळूहळू वरवर सरकू लागली. भगवंताने विचार केला, ही यमुना आज नेमकी का वर सरकते? कारण एकच होतं, त्या यमुनेला दर्शन पाहिजे होतं. दर्शनासाठी ती यमुनामाई हळूहळू वरवर सरकत होती. ऐका, भगवंतानं डावा पाय बाहेर काढला आणि डाव्या पायाच्या अंगठ्यानं यमुनेला दर्शन दिलं. तशी यमुनामाई दुबंगली. मथुरेतून गोकुळला रस्ता झाला. भगवंताला गोकुळामध्ये ठेवलं. तिथं माया जन्माला आली होती. त्या मायेला टोपलीत घातले मथुरेत आली. जशी माया मथुरेत आली तसं मायेनं आकांत केला. रडायला लागली. रडी माया करी आकांत. आणि आकांत केल्याच्या नंतर जे बेशुद्ध अवस्थेमध्ये रक्षपाळ होते ते खडखड जागे झाले. त्यातल्या एकानं पळत पळत कंसाला निरोप पोचवला की देवकीच्या पोटवी 8वं संतान जन्माला आलेला आहे. कंस धावत पळत आला आणि देवकीच्या हातामध्ये असणाऱ्या मायेला घेतली. घर घर फिरवून आपटणार कंसाची नजर गेली. ही तर मुलगी
मला मारणारा मुलगा आहे, मुलगी जन्माला आली कशी? कंसाने विचार केला, मुलगा असो किंवा मुलगी, आठवायना याला मारायचं म्हणून मायेला घर घर फिरवून आपटणार एवढ्यात माया हातात सटकली. तुझं लागी वदी उपजला मजा आधी, ए कंसा तुला मारणारा कधीच गोकुळात पोचला. विठ्ठल आता मथुरा इथंच थांबूया, जरा गोकुळात जाऊया. नेमकं काय भानगड आहे मला काय कळली. ऐका, देवाला तर तिथं सोडलाय, बेशुद्ध अवस्थेमध्ये यशोदा माई आहे आणि तो असणारा भगवान परमात्मा यशोदा माईच्या शेजारी खेळत होता. आणि खेळत असणारा भगवान परमात्मा एका दासीनं बघितला आणि जसं दासीची नजर त्या भगवान परमात्म्यावर गेली तसं तिनं नंद घरा नंद भय जय कन्हैया लाल की, जय हो कन्हैया लाल की, जय हो कन्हैया लाल की, नंद घरा नंद भयो जय कन्हैया लाल की. त्या जसं गवळणीला कळालं की यशोदा राणीला नंद बाबाला मुलगा झालाय तसं त्या गवळणीनं नंद राजा घरी आनंद झाला. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर. मथुरेच्या तव तव सती मथुरेच्या तव तव सती मथुरेच्या हे तव तव सती तव तव सती तव तव सती मथुरेच्या रे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या, कोणी दामोदर घ्या, कोणी दामोदर घ्या. वा वा राहुल सर, खूप छान. गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या. गोकुळामध्ये हो, जसं त्या गवळणीला कळालं की आपल्या यशोदा राणीला नंदबाबाला मुलगा झालाय तसं त्या गवळणीनं संपूर्ण गोकुळा सांगितलं. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगे गवळणीला. त्या असणाऱ्या गवळणीनं संपूर्ण गावामध्ये सांगितलं. काय सांगितलं? तर आपल्या यशोदा राणीला नंद बाबाला मुलगा झालाय. संपूर्ण गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. आनंद उत्सव साजरा करण्याचं कारण एकच आहे, अभंगाचं पहिलं चरण. गोकुळीच्या सुखा सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा सुखा, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रे का, अंतपार नाही रे का, बाळकृष्णाला नागरी नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी अंतपार नाही रे का, अंतपार नाही रे का, बाळकृष्णाला नागरी गरी, बाळकृष्ण नंदागरी. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही रे का, बाळकृष्ण नंदागरी. आनंद नरनारी.
भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आल्यामुळे गोकुळामध्ये आनंदाचं वातावरण झालं, त्या गोकुळामध्ये सुखाचं वातावरण झालं. बघा तुम्ही आज इथंही सुखाचं वातावरण आहे. कारण का सुख इतर कोणत्याही ठिकाणी भेटत नाही. सुख दोनच ठिकाणी भेटतं. सुख एक हे चिठाई बहुपायी संतांची, आणि दुसरं सुख विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल स्मरण प्रेम पाना. विठ्ठल स्मरण प्रेम पाना. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. विठ्ठल आमुचे सुखाचे जीवन. सुख दोनच ठिकाणी, एक संतांजवळ आणि दुसरं सर्व सुखाचे आगर, किंवा सर्व सुखाचे आगर. सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. पायापुरता तपास करा. तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा. किंवा सर्व सुखाचे आगर बाप रकुमा देवीवर. सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार. सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंगधर. सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर. किंवा सुखरूपा ईसा दुजा कोणी सांगा माझ्या पांडुरंगा सारिका. तो देवा व्यतिरिक्त तुम्हाला सुख कुठेही सापडणार नाही. आणि संसारात सुखाची अपेक्षाच करू नका. मी कायम कीर्तनात सांगत असतो संसाराचं वर्णन. संसार म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे संसार. ऐका. राजा दुखिया प्रजा दुखिया सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुख या बाबा. सुखिया कोई नहीं रे. हो ऐका. त्यामुळे या जगात तुम्हाला सुख पाहिजे असतं तर भगवंता व्यतिरिक्त कुठेही सुख सापडणार नाही. देवाजवळ सुख आहे. ऐका. सुखाचं ठिकाण संत आणि सुखाचं ठिकाण देव. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला कुठेही सुख सापडणार नाही. गोकुळामध्ये सुखाचं वातावरण होण्याचं कारण एकच आहे. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेका. गोकुळामध्ये सुखाचं वातावरण होण्याचं कारण एकच आहे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले. नुसते जन्माला आले नाही तर गोकुळामध्ये आल्याच्या नंतर सगळ्या गोपाळवासियांना त्या भगवान परमात्म्याने छंद लावला. भगवान परमात्मा जन्माला आल्याच्या नंतर त्या गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झाला. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. तो असणारा भगवान परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सगळ्या गोपाळवासियांना त्या भगवान परमात्म्यानं छंद लावला आणि असणाऱ्या गोपाळवासियांचं मन मोहित केलं. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. मध्ये जन्माला आले. जन्माला आल्याच्या नंतर आनंदाचं वातावरण झालं. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. त्या असणाऱ्या भगवान परमात्म्यानं गोकुळामध्ये अनेक पद्धतीचे सोंग घेतली. अनेक पद्धतीचे हो भगवान परमात्मा हळूहळू लहानाचे मोठे होऊ लागले. तळवे तळहात टेके डाव्या गुडघ्यानं रांगत. आणि असं करत असताना गोकुळामध्ये भगवान परमात्मा. ऐका. बसा बोलू नका आता कोणी बरं का. पोर इकडे मागं दिसणार मला. विठ्ठल कुकुळीच्या सुखा अंतपार नाही लेका. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी. भगवान परमात्मा गोकुळामध्ये लहानाचे मोठे झाले.
लहानाचे मोठे होत असता अनेक पद्धतीचे खेळ खेळले. गोकुळामध्ये चोऱ्या केल्या. चोऱ्या करत असताना गायी राखल्या. गायी राखता राखता भगवान परमात्म्यानं हो यमुनेच्या काठावर अनेक पद्धतीचे खेळ खेळले. खेळ खेळता खेळता गोपाळांनी सांगितलं खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. मग गोपाळांना एकत्र केलं. भगवान परमात्म्यानं सगळ्यांच्या शिदुऱ्या एकत्र केल्या आणि तो यमुनेच्या काठावर केलेला काला आज आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. म्हणून गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तने दिसलेली तर माझी उरली पाईकपण करविली तैशी केली कटकट वाकुडे कानेट देव जाणे. यथामध्ये येता संकल्पित वेळामध्ये मी माझ्या अभंगाचा भावार्थ म्हणताच येणार नाही याला. कारण काय कृष्णाचं चरित्र असे समुद्राची शाई केली मेरू पर्वताचा कागद केला तरी श्रीकृष्णाचं चरित्र संपू शकत माणूस संपू शकतो पण कृष्णाचं चरित्र संपू शकत नाही. एवढं मोठं विशाल असं त्या भगवान श्रीकृष्णाचं चरित्र आहे. आणि असो खरं म्हटलं तर काल्यापेक्षा तुम्ही लोक या ठिकाणी येता. तुमच्या लोकांच्या हो तुमच्याबद्दल थोडंसं बोलणं गरजेचं आहे. तुम्ही मंडळी सगळेजण या ठिकाणी संपूर्ण भागातून तालुक्यातून जिल्ह्याबाहेरून लोक इथे येतात कार्यक्रमाला. हो तुमच्याशिवाय हा कार्यक्रम होत नाही. हो आल्याच्या नंतर खूप आनंद वाटतो. अशा या शिलोनाथाच्या पायथ्याला सुंदर असणार हे गुरुकुल आज बघता बघता गुरुकुलला 6-7 वर्ष पूर्ण कशी होतात. मला बी कधी कधी असं वाटतं मी काही स्वप्नात वगैरे आहे का काय. खरं सांगतो की एवढा मोठा विचार मी कधी करीन हा म्हणजे विचार बी केला नव्हता. काय आता जुनं ती आता तिकडं मागचा काळ काढायलाच नको. म्हणून एकदा तुमच्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. इथं असणारी सर्व गुणीजन मंडळी तुम्ही सगळे माझ्यावर गुरुकुलवर प्रेम करणारी सर्व मंडळी तुमच्या सर्वांच्या चरणी ही सेवा समर्पित करतो. यानंतर आहे या जागेवर एक छोटासा कार्यक्रम आलेल्या लोकांचा सत्कार पाहुणे मंडळी त्याचबरोबर सगळे महत्त्वाचं म्हणजे आमच्या विद्यार्थ्यांचे सगळे चालू द्या 5 मिनटं 10 मिनटं हो 10 मिनटं मला दिलेली आहेत. ऐका 10 मिनटं माझी काही एक अजून अर्धा तास जाऊ शकतो कसा आहे काय अडचण नाही. या ठिकाणी सगळे मंडळी खरं म्हटलं तर आमच्या विद्यार्थ्यांच्या पालकांचंही तेवढंच योगदान आहे. पालक जो 5 दिवस पहिल्या दिवसापासून इथं रोज मुक्कामे आहेत. रोज वाढणं स्वयंपाक करणं मदत करणं सगळ्या गोष्टी आणि हे त्यांना करावंच लागतं. काय म्हणतोय पालकांनी केलंच पाहिजे. काय म्हणतोय 365 दिवस बघा 365 दिवस 365 दिवसातील फक्त 5 दिवस तुम्हाला गुरुकुलसाठी द्यायचे. राहिलेले 360 दिवस हे तुमच्याकडे कोणाकडे आहेत. हा राहिलेले 360 दिवस आम्ही पोरांची हो सेवा करतोय. पोरांना तुमच्या पोरांची काळजी करतोय. मग 5 दिवस तुम्ही सगळं व्याप काम धंदा सोडून आलं पाहिजे. आम्ही जर एवढे दिवस जर तुमच्या पोराबाळांसाठी जर रात्रंदिवस झटत असेल तर तुम्ही 5 दिवस नको का द्यायला पाहिजे का नको. काल आलेले पालक बघा पुढल्या वर्षी पालक जर पहिल्या दिवसापासून नसल तर काल्याच्या दिवशी प्रसाद देऊन घरी घालवी. काय कारण कसं हे सगळं तुमच्यासाठी. ही बाहेरनं लोक येतात एवढा भव्य दिव्य कार्यक्रम येऊन इथं करतात. यांची मुलं नाहीत यांची कोणी नाही फक्त प्रेमासाठी तुमच्या मुलांवर प्रेम करतात म्हणून इथपर्यंत पोहोचतात. तुम्ही सगळ्यांनी आलं पाहिजे. इथं सेवा इथली सेवा कधीही वाया जाणार नाही माझे शब्द आहेत. बघा येत सेवा हा दारवंटा असो. तुमच्या सर्वांच्या चरणी सगळी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत. आमचे कट्टे अण्णा असतील संजू बाबा असतील आमचे परम मित्र आमचे गुरुबंधू या विद्यार्थ्यांना वर्षभर हो मेडिकलचं जेवढं साहित्य पाहिजे मग त्याची गोळे असो पट्टी असो काय असो एका फोनवर दर महिन्याला पीटीच्या पीटी खाली आम्हाला पाठवून द्या. माझा गुरुबंधू आमचे अजय महाराज अजित दादा उठा 1-2 मिनिटं उठा. आम्ही गुरुबंधू आहे. सौरभ महाराज कुठे गेले बाहेर या की. ठीक आहे चला. त्याचबरोबर आमचे केदार महाराज असतील त्याचबरोबर संजू बाबा असतील त्याचबरोबर बापू आले ताते असतील दादा
आदरणीय आमचे संभाजीदादा सुतार, त्याचबरोबर अध्यक्ष आदरणीय माधवराव लोहार, आपल्या लोहार सुतार सामाजिक विकास संस्थेचे असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय माधवराव लोहार असतील, आमचे सचिनदादा, त्या ठिकाणी आमचे आप्पा असतील पाडळीचे, त्याचबरोबर आदरणीय आमचे मामा असतील, सगळी मंडळी इकडे जगताप महाराज आहे, तिकडं आमचे करंडेकर ग्रामस्थ आहे, तिकडे बाळ नाना साईबाबा आमचे बसलेत मागं, जगातवाडीकर आमचे बापू, त्याचबरोबर मकरंदादा, तिकडे आमचे लहूदादा, सगळी मंडळी मागं ज्यांच्याकडे नजर जाते, आमचे पाहुणं हनुमंत सुतार असतील मागं, इकडं मंडळी आहेत, आमचे फडतरे पाटील साहेब असतील. हो, पाटील साहेबांना मी मागं त्या दिवशी फोन केला, पाण्याची अडचण आहे, मोटरला काही पाणी येईना. हो, पाटील साहेबांनी डायरेक्ट टँकर भरला, मागं आणून लावला, पण काही कमी. हो, इथं सेवा करायला लोक उत्सुक आहेत. हो, आम्हाला सेवा द्या. आमचे मामा असतील, आप्पा असतील, सगळी मंडळी, आदरणीय आबा आमचे आनंदराव देशमुख असते, आदरणीय गुरुकुलचे सचिव. वडिलांच्या नंतर खरा आसरा कोणाचा असेल तर आदरणीय आमच्या काकांचा, गणेश काकांचा आहे. हो, खरं सांगतो, या व्यक्तीमुळं हे सगळं वैभव. महाराज रात्री मी कीर्तनामध्ये सांगितलं की महाराजांचा कृपाशीर्वाद माझ्या पाठीशी आहे, पण वडिलांची जबाबदारी काय असते ती काकांना विचारा. मागं पुढं राहून माझ्या कायमस्वरूपी काय करायचे तुला कर, बिंदास कर. जोपर्यंत मी येईन ना तोपर्यंत तुला घाबरायची गरज नाही. काका आहेत फक्त. काकांच्या चरणी ही सेवा समर्पित. संस्थेचे आमचे उपाध्यक्ष आदरणीय आमचे गुजर साहेब, गणेशजी गुजर साहेब. हो, अगदी लहान भावासारखं माझ्यावर प्रेम. काही असं महाराज तुमचा निर्णय अंती राहील. आत्तापर्यंत एवढे गुरुकुलवर विश्वस्त मंडळी आहेत. हो, तात्या असतील, आमचे आबा असतील, ज्येष्ठ विश्वस्त आमचे, हो विद्यार्थ्यांचे आमचे संतोष भोसले असतील, मंगेश शेठ असतील. तुम्ही फक्त निर्णय द्या. आजही माझ्या शब्दाबाहेर एकही आमची माझ्यापेक्षा सगळी मोठी त्या ग्रुपमध्ये फक्त मी एकटा लहान आहे, पण आजपर्यंत मी शब्द टाकला आणि तो त्यांनी झेलण्याचं कामच केले. ही मंडळी पुन्हा खरं सांगतो, कुठनं मी माझं नशीब आहे, कुठलं पूर्व पुण्य असेल, त्यामुळे हे असली लोक मला अगदी पर्वताच्या उंचीच्या लोक मला भेटलेले आहे. आदरणीय आमचे निलेश मामा, ज्यांच्यामुळे आज मी कीर्तन करतोय, गाणं करतोय, हे सगळ्या गोष्टी ज्यांच्यामुळे, ते मामांमुळे येतात. त्यांनी जर मला गुरुकुलमध्ये टाकलं नसतं तर आज मी गुरुकुल उभं केलं नसतं. आमचे नामदेव मामा, हे लोकांचा खूप मोठा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी. मला काहीच येत नव्हतं, या लोकांनी मला कीर्तनाला नेले, बाबा तू चल. मग त्यांच्याबरोबर आदिगर भजनाची आवड घरामध्ये, मग तेव्हापासून हा परमार्थ उभा राहिला. आदरणीय आमचे बापू असतील, साळुंके बापू असतील, आदरणीय आमचे तुकाराम महाराज असतील, तात्या आलेले आहेत, भंगी तात्या. तात्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या. हो, खूप मोठं योगदान आहे तात्यांचं. तात्या, तुमच्यामुळं आज या गोष्टी आम्हाला बघायला भेटतात. तुमच्या इच्छेने आमचे मर्डेकर साहेब, श्रेयश, अनिकेत. खरं सांगू का, श्रेयश आणि अनिकेत म्हणजे माझ्या दोन कुबडे आहेत. त्यांच्याशिवाय महाराज चालू शकत नाही. काय, एक डावा हात आणि एक उजवा हात आहे. कुठंही जावा कायमस्वरूपी आमचा. आता त्यात गणेश आहे, ओंकार आहे, ज्ञानेश्वर, सगळी मंडळी आधी. हो, त्याचबरोबर राहुल महाराज बाबर. रात्रीच्या 12 वाजता फोन करा, 1 वाजता फोन करा, नाही तर पाटेला फोन करा. अख्ख्या दुनियेचं फोन उचलणार नाही, पण माझा फोन गेला तर भर रात्री कुठे बी असू द्या, हो कधी पण कधी हाक मारते. राहुल बाबर गुरुकुलला टच होणार, जिथं मी असेल तिथे येणार, एवढा हाकेला जाणारा म्हणजे राहुल महाराज असतील, अण्णा असतील, आमचे निलेश मामा असतील, आदरणीय आम्हाला गुरुस्थानी असणारे राजू मामा असतील, त्याचबरोबर आदरणीय आमचे चंद्रकांत दादा वांगडे, शिवसह्याद्री हो परिवाराचे मुख्य असणारे आदरणीय आदरणीय पूजनीय ज्ञानेश्वर भाई वांगडे यांचे गुरुच म्हटलं पाहिजे, आणि सर्वांना गुरुस्थानी असणारे आदरणीय आमचे चंद्रकांत दादा वांगडे. गेली 5 वर्ष इथं पारायण सोहळा सुरू आहे. 5 वर्षामध्ये एकही, हो दरवर्षी दादांची गुरुकुलला हजेरी आहे. 2 शब्द दादा बोलणार. हो, वडील गेल्याच्या नंतर दादांनी हो दुःख व्यक्त केलं. दादांना एवढं दुःख झालं की गरीब परिवारातून आलेला मुलगा, त्याच्यावर एवढं मोठं एवढ्या कमी वयामध्ये दुःख यावं, हे दादा घरी येऊन माझी विचारपूस, भाई आले होते, हो सगळी मंडळी येऊन विचारपूस करून गेले. वडिलांची आठवण ही कायम होतच राहणार, कारण इथल्या हर एक गोष्टीमध्ये पप्पांची आठवण आहे, म्हणजे माझ्या वडिलांची आठवण आहे, आणि ती कायमस्वरूपी आज जरी ते नसले तरी कीर्ती रूपानं कायमस्वरूपी ते या गुरुकुलमध्ये अमर राहतील आणि त्यांचं नाव कायमस्वरूपी चिरंतर राहील.
हो असो, तुमचे सगळे आमचे फडतरे ताते असतील, माने असतील, आमचे राजपूत साहेब, एकनाथ दादा, गुरुकुल जेव्हापासून सुरू केले हे खरंच दादा. आता काला मी काय, आता तुम्ही तर ज्येष्ठ श्रेष्ठ रोज काला ऐकणारी मंडळी आहेत. मी काल्याचं कीर्तन दरवर्षी आम्ही कुणाला तरी आपण द्यायचो. गुरुवार्यांनी सांगितलं काला हा तूच करायचा, कारण काला नाही झाला तरी चालेल, प्रसाद वाटा. पण आलेल्या लोकांचं हो या ठिकाणी आभार मानणं गरजेचं आहे. हो आमचे एकनाथ दादा जेव्हापासून गुरुकुल सुरू झाले आजपर्यंत किती ठरवून कधी कार्यक्रम केला, ठरवून आज गुरुकुलची सेवाच करतो हा माणूस. हो कुठं दादा इथं बल कमी पडलाय, दादा खाली कमाने, आमचे संतोष लोंढे असतील, हो कुठंही कमी करणार नाहीत. खाली चटई आणा, बेडशीट आणा, स्टेज गोळा करायचे, पडदे लावायचे, काय करायचे. आदरणीय आमचे बापू, मग आमचे दादा आले ते, आमचे आजोबा आहे तिकडं, सगळी मंडळी, आमचे संतोष महाराज, बिसे महाराज इथं बसलेले आहेत. हो गोसेवक ज्यांना म्हटलं जातं बिसे, आदरणीय आमचे विक्रमजी कनसे सर इकडं, आदरणीय आमच्या लोहार सुतार समाजाच्या असणाऱ्या हो महिलांवर, हो महिलांमध्ये ज्यांनी बरंच परिवर्तन केलं ते आमच्या महिला अध्यक्ष आदरणीय आमच्या सुनीता दीक्षित मॅडम असतील, त्यांच्या इच्छेने ही सेवा समर्पित करतो. सगळी मंडळी, आमच्या सीता जाधव, वंदनाताई, आमच्या मीना, सगळे आमच्या विद्यार्थ्यांच्या पालक, सर्वांनी खूप सुंदर असं. आणि आमचं तर कुटुंब सेवा करणार, कारण आमचं आता खरे आता हे आम्हाला करावंच लागणार आहे. कुटुंबाचं तर काय आता खरं सांगू का, काकीची न माझी रोज भांडणं. आता तुम्ही बघितले असते यावेळी 3 दिवसात 2-3 वेळा तरी झोपलं. फक्त कशासाठी झोपतंय, फक्त पोरांसाठी भांडणं करावी लागतं. भांडणं म्हणजे काय, आम्ही मारामारी करत नाही हे पण तुम्हाला सांगायचे. फक्त आणि फक्त कसं पोरांचे आता पोरं जरा काल जरी का, आता कसं आहे तिचं काम आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित करणं. पोरं आता पोरं आहेत, मी बोललो मी कायमस्वरूपी पोरांची बाजू घेतो. पण कधी आज पण 2 मिनिटं टॉम एंड जेरी बघताना कसं तसं काम आहे. आमची काकी असेल, सगळी आई असेल, हो आमच्या स्नेहा असेल, सगळी मंडळी, हो गुरुकुळ आमचा अनिकेत, मी मगाशी सांगितलं हो दुसरा लक्ष्मण येतो. आजपर्यंत जसं रामाचा शब्द लक्ष्मणानं हर एक पाळला 14 वर्ष, तसा अनिकेतच आहे. आजपर्यंत ब्र शब्दानं अजून माझ्यासमोर तो तोंड बी वर करत नाही. हो सक्का भाव असून म्हणजे एवढी ती घरातली लोक इथे सेवा करतात. आणि मी फक्त दिखावा आहे, हे लेबल आहे ना खाली लावले, हे एवढा फक्त दिखावा आहे, फक्त नाव आहे, हे सगळं करतात ही बाकीची मंडळी. फक्त रवी महाराजाचं नाव लागले त्याच्यामुळे एवढं सगळे, नाही तर काय नाही. बाकी सगळं करणारी सगळी तुम्ही मंडळी आहात. तुम्ही येता, सगळं करता, गुरुकुलचं बघता, सगळे विश्वस्त पालक, सगळी मंडळी, सगळी म्हणजे ज्यांच्याकडे आमच्या हा जो मुलगा आहे ना इथं शूटिंग करतोय, हा नातेपुतेवरून आलेला आहे. हो त्याला फक्त सांगितलं तुला कधी वेळ आहे, मला सांगितलं शेवटच्या 2 दिवस येतो महाराज मी. हो हा नागराज एकदा जोरदार आहे, याच्यासाठी टाळ्या. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा चॅनल CMK नावानं फेमस आहे. हो आजपर्यंत त्याला विचारा, तो बी मला पोरांपाशी म्हणत होता एवढे महाराज बघितले पण रवी महाराजांसारखा माणूस नाही. तर त्याला काय माझ्यात वाटलं असेल काय माहीत, आता ते त्यालाच माहिती. असो खूप छान, मला आनंद वाटतो. सगळी मंडळी आमची सचिन दादा, सगळी मंडळी इथे आलेले आहेत. ज्यांच्याकडे नजर जाती सगळे माझे आहेत. आपल्या सर्वांचं प्रेम, आपल्या सर्वांचा आशीर्वाद असाच कायमस्वरूपी गुरुकुलच्या पाठी राहू द्या. आपण आता थोडंसं काय झालं, आपण या 5 दिवसामध्ये या इमारतीचे भूमिपूजन करणार होतो. अजून वडिलांना वर्ष श्राद्ध, अजून वर्षसुद्धा झालं जाऊन 6 महिने झाले, 4-5 महिने झालेत काहीतरी, 5 ते 6 महिने झालेत. वडिलांचं वर्ष श्राद्ध झालं की लगेच गुरुकुलच्या भूमिपूजनाला आपण सुरुवात करणार आहे. तोपर्यंत आपण गुरुकुलचा निधी उभा करणार आहे. माझी सर्वांना विनंती, आजपर्यंत मी कधीही तुमच्याकडे मागितलं नाही, मागणार तुम्हाला न मागता गुरुकुलला मदत करावी लागणारे. आता हे तुम्ही ठरवायचे, गुरुकुलला काय करायचे, किती द्यायचे हे मी सांगू शकत. हो आजपर्यंत मी ब्र शब्द, आमची एवढी सगळी टीम आहे साहेब, आपण आजपर्यंत कधीही कुणाकडे काही सुद्धा पावती पुस्तक सुद्धा आम्ही घेऊन गेलो नाही. लोक इथं येऊन दान करतात. गुरुकुलचं भव्य दिव्य इमारत आपल्याला बांधायची आहे. सर्वांनी हो हो या ठिकाणी या इमारतीसाठी हो सरळ हाताने मदत करायची. ज्यांना शक्य होईल, तुमचा 1 रुपया सुद्धा आम्हाला 1 लाखासारखा आहे. म्हणून तुम्ही सर्वांनी या गुरुकुलसाठी हो मदत करायची आहे. हे गुरुकुल उभं राहिल्याच्या नंतर आज 50 विद्यार्थी शिकतात. संकल्प आहे
एका वर्षामध्ये कमीत कमी 100 मुलं शिकली पाहिजे एवढ्यासाठी हे गुरुकुल बांधायचं आहे. कारण वारकरी आता बघा, आता जो 50-55 विद्यार्थी गुरुकुलमध्ये आहेत, पेट्या ठेवायची जागा नाही. आता बाहेरच्या पेट्या आता जो आतल्या इकडच्या रूमात आल्या, म्हणजे एवढे हे असतात. तरी पण अशा इमारतीमध्ये आपण आजपर्यंत जवळजवळ 5-6 वर्ष काढली. हो, खरं म्हटलं तर तात्या आमचे देशपांडे साहेब असतील, सगळे मंडळी, तुमच्या सर्वांचे आदरणीय आमचे मामा, हो आमचे मामा अनिल मामा शिंदे, मामा एक 2 मिनिटं पुढे या. मामा पुढे या 2 मिनिटं. एकदा जोरदार टाळी मामांसाठी वाजवा. हो, एक हार द्या मला माझ्यासाठी. हो, एकदा जोरदार मामांसाठी टाळी वाजवा बरं का. हो, ही व्यक्ती आहे म्हणून इथं सगळं चालतंय, नाही तर काय कुठं मोटर येईन कुठं पाईप आहे अजून आम्हाला माहित नाही. तात्या बरोबर खरंय.